नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपल्याला एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। दसरा दिवाळी सारखे सण आता तोंडावरती आलेले आहेत आणि आपल्या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज वाटायचंच बंद करून टाकलेलं आहे। हे कर्ज बंद का म्हणून आपल्या काही सभासदांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांना आणि या बँकेच्या पॅनल प्रमुख सदावर्त्यांना फोन करून विचारलं आणि सदावर्तेंनी असं उत्तर दिलं की एसटी कामगार संघटनेने तक्रार केली आणि म्हणून आरबीआयने आमचं दप्तर मागून घेतलं आणि म्हणून तुम्हाला कर्ज देता येत नाही। खरं तर सदावर्ते उच्च विद्याविभूषित म्हणून आपलं नाव लौकिक मिळवतात। आरबीआयचं कामकाज हे पेपरलेस चालतं आणि आरबीआयने जर अशी कोणती फाईल मागवली असेल तर जरा लोकांना समजेल असं एखादं पत्र तरी पाठवा की बाबा तुमच्याकडे काही चुकीचं झालंय आणि म्हणून आम्ही तुमच्या फाईल मागून घेतल्यात आणि तुमचं कर्ज बंद केलंय। असं काय एखादं पत्र आरबीआयचं तुम्हाला आलं असेल तर ते लोकांच्या निदर्शनास तुम्ही आणून दिलं पाहिजे। दुसरं एक संचालक महाशय म्हणतात 2.25 कोटी रुपयाच्या ठेवी विड्रॉल केल्या आणि म्हणून एसटी कामगार संघटनेनं तक्रार केल्यामुळे आपल्याला कर्ज बंद केलंय। माझं चॅलेंज आहे सगळ्या संचालकांना आणि सदावर्तेंना की एसटी कामगार संघटनेने सभासदांना कर्ज मिळू नये म्हणून आरबीआयकडे एखादी तक्रार केलेली असेल तर तुम्ही आम्हाला दाखवली पाहिजे आणि आरबीआयकडे तक्रार केली नसेल तर तुम्ही तसं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। खरं तर या बँकेवरती आमचं आईसारखं प्रेम आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्या वडिलांनी या एसटी बँकेचं कर्ज घेऊन शिक्षण दिलेलं आहे। माझ्या वडिलांनी या एसटी बँकेचं कर्ज घेऊन माझं घर बांधलेलं आहे। तेव्हा आईसारखं प्रेम या बँकेवरती आहे। एसटी कामगार संघटना किंवा संदीप शिंदे या बँकेला नख लागेल असं काम कधीही करणार नाही। तेव्हा माझं म्हणणं काय होतं किंवा आतापर्यंतचे माझे व्हिडिओ काढा, मी आतापर्यंत असंच तुम्हाला म्हटलं की 6.5% व्याजदर देऊन तुम्ही या सत्तेवरती आलात। ते वचननाम्यामध्ये तुम्ही 6.5% कर्जाचा व्याजदर देऊ म्हणून तुम्ही जाहीर केलं होतं। त्यानंतर 7.5% कर्ज जाहीर केलं। ठीक आहे, मान्य आहे, 7.5% तर 7.5%, पण तुम्ही एक निर्णय चांगला घेतला म्हणून तुमचं अभिनंदन केलं। पण तुम्हाला हे परिपत्रक परत घेण्याची नामुष्की का आली? तुम्हाला तुमचा अभ्यास नाही करता आला आणि तुम्ही आमच्यावरती खपवता। माझं तुम्हाला जाहीर चॅलेंज आहे, जर अशा प्रकारची तक्रार एसटी कामगार संघटनेने केली असेल तर संदीप शिंदे आज पदाचा राजीनामा देईल। मात्र एक गोष्ट खरी आहे की तुम्ही जे यवतमाळला जनरल बॉडी घेतली आणि कामगारांना सभासदांना अंधारात ठेवून आयत्या वेळच्या विषयामध्ये जे काही निर्णय तुम्ही घेऊ पाहताय, या बँकेचे बायलॉज बदलू पाहताय, त्या बायलॉजला मात्र न बदलण्याबाबत मी आरबीआयला पत्र देणार आहे आणि सहकार आयुक्तांना देणार आहे। पण माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं कर्ज बंद होईल किंवा त्यांना कमी व्याजदराचं कर्ज मिळू नये म्हणून एखादंही पत्र मी आजपर्यंत दिलं नाही आणि कधीही देणार नाही, हा माझा शब्द आहे। केवळ तुम्ही केलेलं कामकाज तुम्हाला बँक व्यवस्थित चालवता आली नाही। आल्या चमकोगिरी करण्यासाठी ओपन सगळा व्हिडिओ घेतले आणि जे कर्मचाऱ्यांना आकृष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव लौकिक वाढवण्यासाठी जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घेण्यासाठी ऑनलाईन सभा ठेवली आणि तुमच्या उभयतांना स्वीकृत संचालक करण्यासाठी मात्र ऑफलाईन बैठक घेतली। हे आता लोकांच्या लक्षात यायला लागले। मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण ही सोन्यासारखी बँक आहे, नंबर 1 ची आशिया खंडातली बँक आहे। तुम्ही सगळ्या बँकेच्या बाहेर बोर्ड लावलेत की गत वर्षीच्या संचालकांनी खूप चांगलं काम केलं, ऑडिट रिपोर्ट त्याचे चांगले आले, याचाच अर्थ आमच्या संचालकांनी चांगलं काम केल्याचे बोर्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या बाहेर लावले। एवढं चांगलं काम करून सुद्धा तुम्ही 5%चा डिव्हिडंड लाभांश आता लोकांना दिलेला आहे। त्याच्यामुळे लोक खरं तर नाराज आहेत। बँकेला कर्ज मिळत नाहीये आणि लोक ऍडमिट आहेत, दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। दसरा दिवाळी सारखा सण यायला लागलेला आहे, तातडीनं तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजेत। 7.5%चं कर्ज तर 7.5%चं कर्ज आम्हाला मिळालं पाहिजे। काही मदत लागली तर आम्ही निश्चितपणानं करू, पण केवळ तुम्हाला तुमचं करता येत नाहीत किंवा तुम्ही जे नावलौकिक करण्यासाठी चमकोगिरी करण्यासाठी घेतलेले निर्णय तुमच्या अंगलट आता आलेले आहेत। तुम्ही खरी वस्तुस्थिती लोकांना सांगा ना। आज तुमचा सीडीआर रेशो 91% वरती गेलाय। आजपर्यंतच्या इतिहासात कधीच बँकेने एवढी खालची पातळी गाठली नव्हती। 91% गेल्यामुळे कदाचित तुम्हाला कर्जावरती कर्ज वाटपावरती तुमच्या बंधनं आलेली असावीत। ते आरबीआयचं पत्र तुम्ही लोकांना दाखवत नाही आणि सांगता की कामगार संघटनेने दिलं। एखादं पत्र असं सांगा की एसटी कामगार संघटनेनं या लोकांना कर्ज देऊ नका म्हणून असं सांगितलं असेल किंवा डिपॉझिट्स गेले म्हणून सांगितलं असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे। केवळ तुम्ही तुमच्या नाकर्तृत्वपणाची पावती आमच्या नावावरती फाडू नका, नाहीतर मिस्टर सदावर्ते असं एखादं पत्र तुम्ही दाखवून द्या। मी पुन्हा एकदा सांगतोय, कामगारांचे नातेवाईक कामगार दवाखान्यात भरती आहेत। दसरा दिवाळी सारखा सण यायला लागलेला आहे। तातडीनं आम्हाला कर्ज मिळालं पाहिजे, तातडीनं आमचं आर्थिक व्यवहार झाले पाहिजे आणि जरा डोकं जागेवरती ठेवून
बाकीच्या सभासदांना जरा तुम्ही समजावा. इतर लोक जी लाईन लागलेली ना डिपॉझिट काढायची का लागली तुम्हाला माहितीये का? ज्या दिवशी जो एमडी तुम्ही बँकेवरती नेमला त्या एमडीने स्वतःच्याच खात्यातले 35 लाख रुपये जर विड्रॉल केले असतील तर लाईन लागेल नाही तर काय होईल? तेव्हा जे डिपॉझिटर आहेत ते डिपॉझिट काढू नये म्हणून काहीतरी उपाययोजना आखा. ही बँक सोन्यासारखी आहे, तिचा क्वालिटी ठेवण्याचं 5 वर्ष तुम्हालाच कारभार करायचा आहे. या बँकेचं क्वालिटी ठेवण्याचं काम हे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करा. उगीच दुसऱ्यांना नावं ठेवायचं काम करू नका. शेवटी सदावर्ते साहेब, तुम्हाला हे एकच चॅलेंज आहे की एसटी कामगार संघटनेने असं कोणतं पत्र दिलं असेल तर सोशल मीडियावरती टाका. होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी.